मी अरुण घोडके. शिवचिंतन. परकीय गुलामगिरीच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला. हे राज्य रयतेचे आहे हा विचारच मुळी लोककल्याणकारी वृत्तीचा परिचय देतो. स्वातंत्र्य केवळ सत्ता नव्हे तर स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि न्याय यांचे अधिष्ठान आहे, हे कृतीतून त्यांनी सिद्ध केले. अत्यल्प साधनसामुग्री असूनही महाराजांनी अपार धैर्याने बलाढ्य शत्रूंना आव्हान दिले. साहस, युद्धनीती आणि बुद्धिचातुर्य यांचा अद्वितीय त्रिवेणी संगम म्हणजे शिवरायांचे व्यक्तिमत्व होय. संकटाच्या पर्वतावरती मात कशी करावी आणि अपयशातून उभे राहण्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने शिवचरित्रामध्ये मिळते. शिवरायांचे शौर्य तलवारीपुरते मर्यादित नव्हते, ते त्यांच्या नीतिमूल्यामध्ये प्रकट झालेले होते. स्त्रियांचा सन्मान हा त्यांचा धर्म होता. जिजाऊसाहेबांचे संस्कार, संतांचे आशीर्वाद आणि अखंड अविश्रांत प्रयत्न, नैतिक अधिष्ठान या बळावरती त्यांनी स्वराज्याचे स्वप्न साकार केले होते. म्हणूनच सध्याच्या भौतिकवादी, अस्थिर आणि स्पर्धेच्या युगामध्ये शिवचरित्र हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे. प्रामाणिक कष्ट, राष्ट्रनिष्ठा, आत्मसन्मान आणि सामाजिक बांधिलकी यांचा स्वीकार करून आपणही आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाला अर्थपूर्ण करू शकतो. हे शिवचरित्रामधून मिळालेली अनमोल अशी देणगी आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.